मी तुमच्याकडे येते. तुम्ही इतक्यात सिनेमे बनवले, पुस्तकं तर तुम्ही आधी लिहिली, आत्ताही लिहिली आहे. तर हा जो क्रिएटिव्ह एलिमेंट आहे त्याच्यामध्ये काय सुरू आहे तुमचं? काय नाही, आता मी एक माझ्या हे जे इमिग्रेशनचे जे अत्याचार होत आहेत अमेरिकाभर, तर त्यासाठी माझ्याही मतदारसंघामध्ये काही मायग्रंट्सना हा प्रॉब्लेम झाला होता आणि त्यांना मी मदत केली US काँग्रेसमन म्हणून. आणि त्या ज्या काही गोष्टी आहेत त्या स्टोरीजना गुंफून मी एक सिनेमाची स्टोरी आता लिहितोय आणि त्याच्यातून मला लोकजागृती करायची आहे की हे इमिग्रेशन आणि आईस याच्यामुळे किती तोटे झाले हे दाखवण्यासाठी मी हा सिनेमा करतोय सध्या. तुम्ही अजूनही मराठीतून पुस्तकं लिहिता? हो, आता मी माझं नुकतंच एक मराठी पुस्तक, त्याचं नाव आहे इंग्रजी, त्याचं नाव आहे वॉशिंग्टन डायरी, पण ते मराठी पुस्तक आत्ताच गेल्या वर्षी प्रसिद्ध झालं. आणि त्या पुस्तकामध्ये मी माझा बराचसा राजकीय जो प्रवास आहे त्यावरती लिहिलंय. ते लोकांनी अवश्य वाचावं. माझे आता हे तिसरं पुस्तक. पहिलं ही श्रीची इच्छा हे पुस्तक बरंच वाचलं गेलं. त्यानंतर पुन्हा श्री गणेशा नावाचं पुस्तक मी लिहिलं आणि आता हे वॉशिंग्टन डायरी हे तिसरं माझं मराठी पुस्तक खास माझ्या मराठी वाचकांच्यासाठी लिहिलंय. ते लोकांनी अवश्य वाचावं. आणि शेवटच्या प्रश्नाकडे येते. नुकत्याच प्रायमरीज झाल्या. तुम्ही दोन टर्म तुम्ही काँग्रेसला निवडून आले, पण ह्या खेपेला प्रायमरीज मध्ये तुम्ही हारलात. मला वाटतं फार थोड्यानं तुम्ही हारला, 3-4%. त्यामुळे पुढच्या वर्षी तुम्ही काँग्रेसमध्ये नसणार. तर प्रश्न हा आहे की आता येणाऱ्या काळासाठी तुमचा प्लॅन काय, आणि त्याच्या आधी ह्या परिणाम जो काही थोड्या मतांचा तरी असला तर तो तुमच्या ट्रम्प विरोधामुळे झाला की दुसरं काही कारण? तुम्ही काय कारण मीमांसा केली? त्याला बरीच कारणं आहेत. सध्या इथे एक अमेरिकेमध्ये एक नवीन ट्रेंड सुरू झालाय की जी मंडळी 70 वर्षाच्या पेक्षा जास्त वयानं आहेत त्यांनी राजकारणात राहू नये, असा एक नवीन प्रकार झालाय. दुसरा एक आहे म्हणजे की माझं जे ट्रम्प यांच्या विरुद्ध मी जे काही केलं त्याबद्दल एक जनरल लोकांच्याबद्दल काही लोकांना ते मान्य नाहीये. मी डेमोक्रॅटिक पार्टीमध्ये सुद्धा लोकांना काही मान्य नाहीये. तर त्याच्यासाठी थोडासा माझ्यावरती राग. आणि एकंदरीत महागाई आणि सगळंच आहे, त्यामुळे वॉशिंग्टन मध्ये सगळ्याच लोकांना काढून टाकावं असा एक विचार आहे. पण या निमित्तानं मला असं वाटतं की मी माझं काम चालूच ठेवेन मी. पण काँग्रेसमध्ये जर नसल्यामुळे मला तो वेळ मिळेल त्याच्यामध्ये मी थोडंसं लेखन करेन. मला पुस्तकं लिहायची आहेत, अजूनही 1-2 सिनेमे करायचे आहेत, तर बाकीच्या काही गोष्टी मी करेन. परत कॉन्टेस्ट करणार? परत वेळ आली तर करेन ना. तशी काहीच जर पॉसिबिलिटी असेल तर मी परत करेन. नक्की. तुम्हाला येणाऱ्या काळासाठी खूप खूप शुभेच्छा, आणि तुम्ही आमच्यासाठी खास वेळ काढलात याबद्दल धन्यवाद. शुअर. थँक्यू. थँक्यू.